बोला. हो बसूनच बोलू. दादा या ना पुढे या ना दादा. या ना या. हाँ डॉक्टर साहब या नहीं तो kamu nak beli itu kamu setia नहीं आपले बोलू मैं शो 15 पक्षाचा आदेश आहे. शर्मा कुठे अवघडच आहे मग. त्यांनी अवघड आपण नाही नाही जोडते आपलं काय जर काय फार पहिले दान दिलाय फक्त युतीत त्यांनी तोडलं आपण काय केलं त्यांनाच अवघड आहे. जेवण काय म्हणत खासदार किलोच चालू होतो आम्ही त्या दिवशी मी गेली सगळ्यांनी बघितलं कदा एक नाही प्रवीण सांगू फोन येतो तुमचा चालू करू दोन भाऊ चालू करू सर मी सर चालू करू हो सर्व बरोबर ओके ओके नाही थांब केलं लाईव्ह केलंस काय काही घेऊ दे सगळं बिल एकच जागी तुम्ही ऑन केलं काय ऑन केलं इतके वेळ सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो. मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर राज्य कमिटी सदस्य वंचित बहुजन आघाडी तथा नांदेडचा निवडणूक कोऑर्डिनेटर. माझ्यासोबत डॉक्टर वाटोळे सर वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित आहेत. आजची जी पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांना मी यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे आपल्याला निमंत्रण यासाठी दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती गेल्या 10-12 दिवसापूर्वी जाहीर झाली होती आणि त्या युतीमध्ये काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण इथले जिल्हाध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी 50-50चा फॉर्म्युला 50% जागेचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला होता. आणि आम्ही स्वतः कारण बीजेपीला हरवणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. या देशातील जातीवादी मनोवादी शक्ती संपल्या पाहिजेत त्यांना या सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे या सर्व मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासहित आम्ही असल्यामुळे आम्ही सर्वजण काँग्रेसच्या युतीला आग्रही होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाला विनंती केली की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची युती झाली तर त्या ठिकाणी सेक्युलर मतामध्ये बहुजन मतामध्ये विभागणी होणार नाही आणि त्यातून चांगला रिझल्ट निघेल आणि भाजपला आम्ही पराजित करू. आणि या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली. 50% समसमान जागेचा फॉर्म्युला ठरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठरल्याच्या नंतर दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद झाली. नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत अशा 13 ठिकाणी निवडणुका आहेत. तर जवळपास सरळ या ठिकाणी
जवळजवळ 250 जागावर त्या ठिकाणी निवडणूक आहेत. म्हणजे 13 नगराध्यक्ष आणि उर्वरित नगरसेवक अशा पद्धतीने जवळपास 250 जागांवर त्या ठिकाणी निवडणूक होत आहे. आणि मग 50%चा समसमाम जर फॉर्म्युला धरला तर त्या ठिकाणी साधारण 130-135 जागा काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं. पण 135 जागा दूर ठेवा, 100 जागा दूर ठेवा, 50 जागा दूर ठेवा, अशा कुठलेही म्हणजे अगदी 35 दूर ठेवा, 30 दूर ठेवा, 25 दूर ठेवा, 15 सोडा, 10 सोडा, 5 सुद्धा जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडलेल्या नाहीयेत. केवळ 4 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे 250 जागापैकी 4 जागा जर ॲव्हरेज धरलं तर 50%चा फॉर्म्युला ठरला होता. 4 जागा धरलं तर 1% वर येतो आम्ही. म्हणजे स्पष्टपणे जिथं जिथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिथं सगळीकडे काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत. माझ्याकडे आकडा आहे की वंचित बहुजन आघाडीने 36 ठिकाणी म्हणजे 31+5 31 ठिकाणी नगरसेवक आणि 5 ठिकाणी नगराध्यक्षपद असे फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे आम्ही शेवटपर्यंत या 35 जागावर तरी तुम्ही तडजोड करा. 35 जागा तरी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडा. तुम्ही 125 ते 140 जागापर्यंतची तुमची बोलणी आहे आणि तुम्ही 35 जागा तरी सोडा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वासोबत फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी विनंती केली की आपल्याला ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊया. किमान 30 जागा सोडा, किमान 20 जागा सोडा, 25 जागा सोडा अशी त्यांना आम्ही विनंती केली. वारंवार त्यांच्याशी संवाद साधला पण त्यांनी कुठंही तसं केलं नाही. केवळ 4 जागी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. म्हणजे 1% जागा सोडल्यात. याचा अर्थ स्पष्ट होतो की आमच्या 35-36 जागा ज्या उभ्या आहेत त्यापैकी 32 ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत. मग याला युती कशी म्हणता येईल? 1% जागा म्हणजे 350 वर्षे जर 4 असं चेक केलं 1% जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे हा सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे. आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खूप असलेला आहे. इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला अनेक विचारवंत सांगतात की काँग्रेससोबत युती झाली पाहिजे. तुम्ही सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे, सेक्युलर मतामध्ये डिवायडेशन नको. अगदी मी स्वतः त्या मताचा होतो आणि मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठांना मी स्वतः त्या विनंती करणाऱ्या टीममध्ये मी स्वतः होतो की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पॉझिटिव्हली आपल्यासोबत युती करायला तयार आहे. 50%ची बोलणी केली. 50% नाही पण आम्ही 25% तरी जागा 25% जर जागा धरल्या तर त्या जवळजवळ 70 जागा जातात. आणि आम्ही तर मग यांच्या युतीच्या या विषयामध्ये आम्ही अगदी कमी जागा फॉर्म भरल्या. आमच्याकडे अनेक उमेदवार उभे असताना, आमच्याकडे तयार असताना, अनेक उमेदवार विविध चळवळीतली आमच्याकडे तिकिटाची मागणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्यांना थांबायला सांगितलं. कारण आमची काँग्रेससोबत युती आहे. आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ते वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले, कोणी अपक्ष उभं राहिलं, कोणी कुठं उभं राहिले किंवा काही त्यांनी जागा सोडलेल्या आहेत. बाकीच्या ठिकाणी कुठंही त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सगळे विरोधामध्ये सगळे उमेदवार उभे आहेत. किनवटमध्ये आमचे 4 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहेत. तिथं सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म आहेत. हिमायतनगरमध्ये त्या ठिकाणी किनवटमध्ये आमचे 4 नगरसेवक उभे आहेत आणि 1 नगराध्यक्ष उभा आहे. त्या ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये 2 ठिकाणी आमचे नगरसेवकचे उमेदवार आहेत, 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्या ठिकाणी आमच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत. तिथे विड्रॉ केले गेले नाहीत. हातगावमध्ये 5 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आमचा उभा आहे. त्या ठिकाणी कुठली त्यांनी तडजोड केली नाही, बोलणी केली नाही. त्या ठिकाणी सर्व काँग्रेसनी जागा लढवत आहेत. भोकरमध्ये केवळ आमचा 1 नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाही. त्याचबरोबर मुदखेडमध्ये केवळ 2 जागा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि 1 नगराध्यक्ष भरले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला जागा काँग्रेसनं सोडलेली नाहीये. त्याचबरोबर धर्माबादमध्ये केवळ 4 जागा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. आम्हाला एकही जागा त्यांनी सोडलेली नाहीये. त्याचबरोबर बिलोलीमध्ये केवळ 1 जागा आम्ही ऍक्च्युली तिथं आमचं पूर्ण पॅनल तयार होतं पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि मग या युतीच्या घोळामध्ये शेवटला आम्ही 1 फॉर्म भरला. तिथं त्यांनी फक्त 1 जागा सोडलेली आहे. मुखेडमध्ये आम्ही 4 जागा भरलेल्या आहेत. त्या ठिकाणी एकही काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाहीये. त्याचबरोबर देगलूरमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला 1 पण जागा त्या ठिकाणी सोडलेली नाही. 4ही ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर कुंडलवाडीमध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी लाभ झालेला नाही. लोह्यामध्ये
आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला युतीमध्ये जागा सोडू. त्यांनी तिथं आम्हाला एक पण लोह्यामध्ये जागा सोडलेली नाहीये. कंधारमध्ये आम्हाला 5 जागा सोडण्याचा शब्द होता, पण त्या ठिकाणी आम्ही 4 फॉर्म भरले, पण त्या ठिकाणी केवळ 3 जागी जागा सोडलेले आहेत. आमचा शहराध्यक्ष मोहसिन भाई म्हणजे आमचा मुस्लिम उमेदवार आहे, त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅरल उमेदवार दुसरा दिलेला आहे. केवळ कंधारमध्ये 3 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे कंधारच्या 3 आणि बिलोलीची 1 अशा केवळ 4 जागा, म्हणजे साधारण 13 नगर परिषदचा जर आपण पूर्ण अहवाल घेतला तर 300 जागापैकी केवळ 4 जागा, म्हणजे रेशिओमध्ये फक्त 1% त्या जागा होतात. आणि मग आपल्याच समोर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने काँग्रेसनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी समसमानचा फॉर्म्युला सांगितला होता. समसमान नाही, विषम म्हणून 25% तरी द्यायला पाहिजे होता, 20% द्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी कुठेही दिलेलं नाही. 5% सुद्धा जागा सोडलेल्या नाहीत. 3% सुद्धा 3% जर धरलं तर 300चा फॉर्म्युला 9 जागा होतात. 2% जर धरलं तर साधारण 6 जागा होतात, जवळपास 5 ते 6 जागा. 2% धरलं तर 2% सुद्धा जागा दिलेल्या नाहीत. 1% वर नेऊन सोडलेला आहे. मी आपल्यालाच पत्रकारांना आपल्या माध्यमातून बहुजन समाजाला मी या ठिकाणी जे आम्हाला काँग्रेससोबत युती करा, त्यांच्यासोबत राहावा असं म्हणणारे अगदी माझ्यासहित मला स्वतःला प्रश्न विचारतो की काँग्रेससोबत गेल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसनं धोका दिलाय, आपल्या पार्टीमध्ये आपल्याला सोबत घेऊन कशा पद्धतीनं संपवण्याचा घाट घातलाय, हे मी आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करत आहे. त्यामुळे कंधार आणि बिलोली या 2 ठिकाणचा विषय पक्ष नेतृत्वाला आम्ही रिपोर्टिंग पाठवलेली आहे. त्या 2 ठिकाणचा वगळता त्या ठिकाणी 13 पैकी 11 जागी कुठेही आमची युती नाहीये, कुठेही आम्हाला 1 जागा सोडलेली नाहीये. त्यामुळे 11 जागी आमची कसली युती नाही हे मी पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं स्पष्ट करतो. राहिला त्या 2 नगर परिषदेचा बिलोली आणि कंधार, हे आम्ही पक्ष नेतृत्वाला आम्ही त्याचं रिपोर्टिंग दिलेलं आहे. पक्ष नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरच घेतील असं पक्षाकडून आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून त्या 2 नगर परिषदा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आमची युती काँग्रेसने तोडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये. मी परत एकदा पत्रकार बांधवांना मी स्पष्ट करतो, आपल्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना मी स्पष्ट करतो, वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये फॉर्म कायम ठेवलेले आहेत, कुठेही फॉर्म उचललेले नाहीत. वारंवार विनंती करून फॉर्म उचलायच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचे सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या उच्चस्तरीय अगदी रवींद्र चव्हाण खासदार असतील, दिलीप बेटमग हनुमंत बेटमगरेकर जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या सातत्यानं संपर्कात होते, तालुकाध्यक्षांच्या संपर्कात होते, पण कुठेही काँग्रेसनं त्या ठिकाणी फॉर्म उचलले नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की या 11 नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचितला पूर्णपणे धोका दिलेला आहे. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला, त्याचबरोबर इथल्या सर्व आंबेडकरी चळवळीला, इथल्या सगळ्या ओबीसी एससी एसटी सगळ्या बहुजनांना, मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी स्पष्टपणे धोका दिलेला आहे असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. बाकी 2 नगर परिषदेच्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्व योग्य ते निर्णय घेईल. मी माझं ब्रीफ थांबतो. काँग्रेसचं आणि वंचितचं ज्या दिवशी लग्न होतं विसावाला, त्या दिवशी तुम्ही नव्हता आणि काँग्रेसचे पण पदाधिकारी होते, वंचितचे तुमचे फारुख असतील, नारायणभाई असतील, अनेक पदाधिकारी होते. हरकतीच्या कार्यक्रमाला तुम्ही एकटेच नाही, पक्ष नेतृत्वाने मला अर्जंटली काल सांगितलं आणि त्या आदेशाचं मी पालन करत आहे. आज त्या सगळ्यांशी माझा संपर्क चालू आहे, संवाद आहे. सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं ती सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सगळ्यांच्या चर्चेअंतीच मी प्रेस घेतोय. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र आहोत. नाही, असं काही नाहीये. पक्षामध्ये निर्णय सामूहिक होतात. ज्या दिवशी पत्रकार परिषद होती नांदेडला युती संदर्भात, त्या दिवशी मी उस्मानाबादमध्ये माझा त्या ठिकाणी माझ्याकडे पक्ष निरीक्षक उस्मानाबादचा आहे आणि त्या दिवशी सगळे उमेदवारांचे इंटरव्ह्यू तिथं होते. माझ्या फेसबुकवर आपण चेक करू शकता, त्या ठिकाणी सगळे होतो. नाही, याच्यामध्ये कोणाला विचारायची गरज नाहीये. मी आपल्यासमोर आकडेवारी ठेवतोय. आपण सगळे नांदेड जिल्ह्यातले सुज्ञ पत्रकार आहात. आपण सर्वांनी श्री मला एक म्हणायचं आहे, आकडेवारी घ्यावी. काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरले. याच्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की त्या ठिकाणी आमच्याकडे सगळ्या ठिकाणी उमेदवार होते, पण आमची युती होणार आहे. एखादं मी फॉर एक्झाम्पल नाही उदाहरण देतो
नाही नाही उदाहरण देतो मी आपल्याला की धर्माबादमध्ये फॉर एक्झाम्पल पडला आणि आमच्याकडे मी आपल्याला यादी देऊ इच्छितो की आमच्याकडे उमेदवार असताना काँग्रेसनं युतीचं आम्हाला त्या ठिकाणी हे शब्द असल्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार भरले नाहीत. मी तुम्हाला 1-2-3 ठिकाणी सांगेन की आमची उमेदवार म्हणजे आमच्या पक्षाला अर्ज केलेले उमेदवार आम्ही नाही म्हणल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात गेले. काँग्रेसचे नेते म्हणतात की तुम्ही सगळे मॅनेज झाले म्हणतात. नाही आता तीन जागा घेऊन नाही मला एक कळत नाही की 350 जागापैकी तुम्ही 3 जागा सोडता आणि तुम्ही कोणाला मॅनेज आम्ही अगदी आपल्याला माहिती आहे 21 तारीख ही फॉर्म उचलण्याची शेवटची तारीख होती. 21 तारखेपर्यंत जे काही फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशादायी होतो की काँग्रेस आमच्या या 35 जागाच्या विरोधामधले फॉर्म उचलून घेतील. पण आम्हाला त्या पद्धतीनं खासदार रवींद्र चव्हाण हे वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांनी सांगितलं शेवटच्या मोमेंटमध्ये फॉर्म उचललेले झाले, आता फॉर्म उचलले जातील, पण शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म उचलले गेले नाहीत. काल दिवसभर आम्ही पक्ष नेतृत्वांच्या संपर्कात होतो. पक्ष नेतृत्वांना हे जे काही झालेली घटना पक्ष नेतृत्वांना कळवली की आम्हाला 350 जागापैकी केवळ 4 जागा ठिकाणी युती सोडलेली आहे, म्हणजे 1% जागा सोडलेल्या आहेत. एवढा मोठा अपमान काँग्रेसनं आमचा केलेला आहे, एवढा मोठा धोका काँग्रेसने दिला आहे हे आम्हाला पक्ष नेतृत्वाला काल सांगितलं. पक्ष नेतृत्वाने काल आम्हाला आदेश दिला. त्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद आम्ही आपल्यासमोर घेत आहोत. वचपा आमचा समाज बांधव काढेल. इथला ओबीसी SC ST मुस्लिम जो काही बहुजनवादी जो वंचित बहुजन आघाडीचा पाठीमागे ज्यांची ताकद आहे इथल्या 70-80% वर्गाची, तो वर्गाला हे स्पष्टपणे दिसेल की जेव्हा 350 जागापैकी 4 जागा जर काँग्रेस आपल्याला सोडत असेल म्हणजे सोबत घेऊन संपवण्याचा प्रकार जर काँग्रेस करत असेल तर याचा बदला 100% आमचा इथला बहुजन समाज घेईल. आणि आम्ही ह्या 35-36 जागा ज्या आमच्या आहेत या 36 जागा आम्ही ताकदीनिशी लढवणार आहेत. कुठेही यामध्ये आमचं हे होणार नाही. उर्वरित जागा जिथं जिथं काय करायचं त्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे लढू. सर मी आपल्याला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षांचं पत्र दाखवतो की मी निवडणूक निरीक्षक आहे. कोण पदाधिकारी आपल्याला बोललंय हे चुकीचं बोललंय. आणि खासदार वंचित बहुजन आघाडीचे काही प्रवक्ते नाहीयेत. जर त्यांना यायचं व त्यांना जर वंचित बहुजन आघाडीचा अधिकार मला नाही म्हणायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करा आणि पक्ष नेतृत्वाला विचारा म्हणा. तुम्ही काँग्रेसचे लोक वंचित बहुजन आघाडीचा कोण पत्रकार परिषद घेईल आणि कोणाला अधिकार आहे ते काँग्रेसच्या लोकांना कोणी अधिकार दिलेले नाहीयेत. युती करण्याचा आमची वंचित बहुजन आघाडी युती करताना होती आणि आजची प्रेस घेताना सुद्धा वंचित बहुजन आघाडी आहे. त्यात कोण पदाधिकारी आज नाही आणि त्यावेळेस कोण नव्हता याच्याशी काही पक्षाचा विषय नाही. जे काही आज मी प्रेस घेतोय पक्षाच्या नेतृत्वाला नाही, अजिबात नाही. एखादा पदाधिकारी त्यावेळेस असेल आज मी असेल, पक्ष कामात असतात, बिझी असतात. हे पहा हे तुम्हाला कोण काय म्हणलं याच्याशी मला साधर्म्य नाहीये. मी पक्षाच्या नेतृत्वाला विचारून ही पत्रकार परिषद घेत आहे. पक्ष नेतृत्वानं मला आदेश दिलेला आहे आणि मी निवडणुकीचा मुख्य कोऑर्डिनेटर आहे. याचं पत्र तुम्हाला व्हॉट्सअपला आता पाहिजे असेल तर मी पाठवतो. त्याच्यावर राष्ट्रीय अध्यक्षांची सही आहे. आणि मला सांगा 13 पैकी 11 ठिकाणी काँग्रेसने एकही जागा सोडली नाही. युती नाही म्हणायसाठी मला प्रेस घ्यायची गरज आहे का? हे तुम्ही स्वतः जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन यादी घ्या. आमच्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं फॉर्म भरलेत का नाही हे चेक करा. आणि युती कोणी तोडली हे तुम्हाला स्पष्ट होईल. मला आज प्रेस घ्यायची गरज नाही. खरं तर मला वाटतं की पत्रकारांनी तुमच्याकडे जेव्हा हे सगळे 11 नगर परिषदेचे याद्या आल्या त्यावेळेस काँग्रेसच्या वंचितच्या सगळ्या उमेदवार काँग्रेसचा उमेदवार असताना खरं तर ही तुम्हीच बातमी अगोदर द्यायला पाहिजे होती की 11 नगर परिषदेमध्ये कुठेही वंचितला एक पण जागा सोडली नाही काँग्रेसने. याच्या बाबतीत तुम्हीच न्यूज द्यायला पाहिजे होती प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या अगोदर. मी विचारलं की असं कसं झालं. विठ्ठल गायकवाड काय म्हणतात की आमच्या या शेवटच्या क्षणामध्ये आमचं ठरणार आहे. आम्हाला त्यांनी 3 नगराध्यक्ष पदाची उमेदवार जागा द्यायला बोलले ते आणि जवळपास 50 नगर. आता फॉर्म भरायचा उचलायचा टाइम संपलाय ना पत्रकार साहेब. आता त्यांनी काय म्हणलं कोण काय म्हणलं याला महत्व नाहीये. निवडणूक विभागामध्ये आपण जाऊन यावं. आपण फॉर्म उचलू कोण कोणाच्या विरोधात फॉर्म भरलेत हे याचा आपल्याला स्पष्ट गणित कळेल. याचा अर्थ काय होतो की वंचितने युती नाही तोडलेली आहे, ही युती काँग्रेसनं तोडलेली आहे. नाही आपण जर निवडणूक विभागात गेलात तर स्पष्ट होऊन जाईल ना.
या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्व निर्णय घेईल. युती ठेवली किंवा नाही ठेवली मी असं भाष्य आज करत नाही. कंधारच्या बाबतीत बोलतो मी. कंधारमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने 4 उमेदवार फॉर्म भरलेले आहेत. आम्हाला तिथं 5 जागेचं आश्वासन होतं काँग्रेसचं, पण आम्ही 4 भरले. 4 भरलेले असताना आम्हाला 3 ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत. एक ठिकाणी आमची तिथं बिलोलीमध्ये केवळ 1 जागा त्यांनी आम्हाला सोडलेली आहे. अपेक्षा पूर्ण होण्याचा विषय नाहीये, पण 1 जागा आमच्याकडे उमेदवार असताना सुद्धा गोंधळामध्ये 1 जागा भरल्या गेली आणि 1 जागा त्यांनी काँग्रेस सोडली. पण मी इथं युती आहे का नाही याबद्दल भाष्य करत नाही. नाही मी बोललोय ना, कंधार आणि बिलोलीचा विषय पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असं मी बोललोय. कंधार आणि बिलोलीमध्ये काँग्रेसने ज्या काही जागा सोडलेल्या आहेत, बिलोलीला 1 सोडले आणि कंधारला 3 सोडल्यात. या 4 जागेच्या विषयी पक्ष नेतृत्वाला आम्ही अहवाल पाठवलाय. पक्ष नेतृत्व त्या बाबतीत निर्णय घेईल. इकडे तर स्पष्ट नाहीच आहे ना. या 11 नगर परिषदेमध्ये तर काँग्रेसने एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे इथं मला स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल. प्रश्नच नाही. आम्ही त्या ठिकाणी 5 नगराध्यक्ष आम्ही उभे केले आहेत. 5 पैकी आपल्या सगळ्यांना मी म्हणजे मुद्दामून सांगू इच्छितो, त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त मुस्लिम समाजाला प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला माहीत असेल किनवट, हातगाव आणि भोकर या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत. आपल्या चळवळीतले मी एक उदाहरण मी देऊ शकतो. आपल्या चळवळीतले श्री जाकीर चाऊस साहेब हे सुद्धा पक्षामध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या एक मिनिट. काँग्रेसनं आता मी नगर परिषदेच्या बाबतीमध्ये बोलेल, जिल्हा परिषदचं मी आज बोलू शकणार नाही. पण नगर परिषदेच्या बाबतीमध्ये नाही, आम्हाला अशा पद्धतीचा धोका देत असतील तर कदाचित आम्ही निगेटिव्ह आहोत. पण जर व्यवस्थित आम्हाला जर आता तो नाही पक्ष नेतृत्व जी परिषदेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने 50% फॉर्म्युला जाहीर केला होता. समानचा अर्थ 1% होत नाही ना. 250 जागेपैकी जर आम्हाला तुम्ही 4 जागा सोडत असाल और पार्टी ने मुझे आदेश दिया है, मैंने आपके सामने नाही फारकतचा विषय नाही आहे. आपल्याला पत्रकार महोदय 11 नगर परिषदेमध्ये 1 पण जागा सोडली नाही. त्याला मग आता युती कशी म्हणायची? युती कशाला म्हणतात? 1 तरी जागा सोडायला पाहिजे ना. त्याला युती कशाला म्हणतात? आम्हाला समजा 4 जागा सोडल्या असतील, आम्ही 5 वर आग्रही असोल तर युती तोडली म्हणतात. पण एकही जागा सोडली नाही, त्याला युती कशी म्हणतात ते पण मला तुम्ही समजून सांगा. तुम्ही मला समजून सांगा. फारकतचा विषयच येत नाही. फारकतचा विषय काय ते? फारकतचा विषय येत नाही. मी आपल्याला सांगू का सर, की युतीमध्ये 1 तरी जागा सोडायची असते त्याला युती म्हणतात. एकही जागा 11 नगर परिषदेमध्ये एकही जागा न सोडणे याला कोणती युती म्हणतात हे तुम्ही मला समजून सांगा. हा नाही, मला असं वाटतंय की ते रवींद्र चव्हाण हे भाजपचे एजंट आहेत. रवींद्र चव्हाण हे भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी वंचितला एकही जागा सोडलेली नाहीये. त्यांना ही जर युती झाली असती तर भाजप पराभूत झाली असती. म्हणून भाजप पराभूत होऊ नये याची काळजी काँग्रेस घेत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. हा स्पष्ट म्हणणं आहे की रवींद्र चव्हाण आणि काय बेटमोरेकरांचं काय नाव, हनुमंत बेटमोगरेकर यांची अजून अशोक चव्हाणांची नाळ तुटलेली नाहीये. चव्हाण साहेबांचं इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक युती तोडली असा माझा स्पष्ट आरोप आहे. रात्री युती झाल्या रात्री अशोक चव्हाण साहेबांना वंचित बहुजन आणि काँग्रेसचे कोण नेते भेटले? अशोक चव्हाणला कोणी भेटला असे फालतू आपला आरोप आमच्यावर करू नये. कोण भेटले विचार, पुरावा असेल तर बोला. असे चुकीचे आरोप करू नका. वंचित बहुजन आघाडी ही कुठलाही नेता कोणालाही भेटलेला नाही. काँग्रेसचा भेटला असेल कारण आम्ही म्हणतोय ना काँग्रेस भाजपचीच बी टीम आहे. पण वंचित बहुजन आघाडीचा एकही व्यक्ती कोणालाही भेटलेला नाहीये. पुरावे असतील तर जरूर तुम्ही छापा. काँग्रेस एवढा एक लक्षात घ्या, इथली नांदेड मधली सगळी काँग्रेस कोण भाजपमय आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपल्याला माहित आहे हनुमंत पाटील बेटमोरेकरांचं अशोक चव्हाणांचं किती सख्य आहे. खासदार रवींद्र चव्हाण कधीतरी अशोक चव्हाणांवर एक आरोप केलाय का? सन्माननीय अशोक चव्हाण म्हणल्याशिवाय रवींद्र चव्हाणांचं भाषण सुरू होत नाही. त्यांच्या अनेक मला परवा मोंढ्यात एक बॅनर दिसलं, भाजप आणि काँग्रेसचे सगळे मंडळी एकाच बॅनरवर दिसत होते कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त.
आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण आम्हाला आमच्या बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं की आपण काँग्रेससोबत युती केली पाहिजे. स्वतः मला वाटत होतं की आपल्या जे काही सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये आणि भाजपला हरवलं पाहिजे. आणि आम्ही ह्या मानसिकतेतून आम्ही पक्ष नेतृत्वाची इच्छा नव्हती. आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती केली की या ठिकाणी नांदेडमध्ये आपण सेक्युलर पक्ष एकत्र येऊन काहीतरी व्हावं. रवींद्र चव्हाण नवीन पिढीचे आहेत, यंग आहेत, काहीतरी चांगलं करतील अशी आमची अपेक्षा होती. पण रवींद्र चव्हाण सुद्धा हे बुर्जुआ नेते निघाले, हे सुद्धा प्रस्थापिताच्याच लाईनचे निघाले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला जी धोका देण्याची परंपरा काँग्रेसची आहे ती परंपरा कायम ठेवत त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला धोका दिला. 11 नगर परिषदेमध्ये एकही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडलेली नाहीये. हे त्या ठिकाणी चित्र स्पष्ट आहे. युती तोडताना किंवा येताना वाटाघाटी असते, पण इथे वाटाघाटीचा विषय नाही. एकाही जागा काँग्रेसनं आम्हाला सोडलेली नाही. त्याला युती कशी म्हणता येईल हे मला सगळ्यांना समजू सांगा. प्रचार महत्वाचा तुम्ही पदाधिकारी प्रचाराला गेले सगळे नांदेडमध्ये असताना सुद्धा नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. इथं माझे सर्व पदाधिकारी इथं तुम्ही हे सगळे पदाधिकारी नाहीत का? हे पहा एक प्रश्न हे पहा पक्ष जेव्हा पक्ष अजिबात नाही. वंचित सगळी ताकदीनिशी एक आहे आणि ज्या वेळी ज्याला जे काम दिलं जातं ते वंचित बहुजन आघाडी करते. आज मला हे काम पक्षाने दिले, मी करतोय. बाकीचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत आणि ते योग्य वेळी त्यांचं स्टेटमेंट देतील. काँग्रेसनीच पत्रकार महोदय आपल्या समोरच पत्रकार परिषद झाली. काँग्रेसनं काय स्टेटमेंट दिलं होतं? समसमान हा शब्द होता. 11 जागी एक पण जागा न देणे ह्याला समसमान म्हणता तुम्ही? आम्ही भरलेत ना, आम्ही फॉर्म भरलेत ना तिथे. मी सांगू 11 नगर परिषदेमध्ये आम्ही 35 फॉर्म भरलेत. हो तरटे साहेब, खोटा आरोप आहे, खोटं आहे. तरटे साहेब, माझ्याकडे देगलूरचा पक्षनिरीक्षक म्हणून मला देण्यात आलं होतं. त्या ठिकाणी आम्ही 5 या ठिकाणी उमेदवारी मागितली होती. 5 पैकी त्यांनी एकही उमेदवार त्या ठिकाणी दिलेला नाही. तिथं त्या ठिकाणी देगलूरमध्ये रामदास पाटील नावाचा जो काँग्रेसचा व्यक्ती आहे, तो व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी हे सांगितले की जिल्ह्याच्या लेवलमध्ये तुम्ही युती केलेली आहे, आम्हाला या ठिकाणी कोणती सूचना दिलेली नाही. आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही उमेदवारी भरलेल्या आहोत, तुम्हाला एकही जागा मिळत नाही. हा स्पष्ट रामदास पाटील यांनी सांगितले देगलूरमध्ये. आता कोणत्याही युतीला नंतर किती बैठका झाल्या तुमच्या की आम्हाला इतक्या जागा पाहिजे इतक्या जागा पाहिजे, कोणती बैठक झाली का तुमच्या? रोज सातत्यानं आमच्या बैठक रोज बैठका चालू होत्या. फोनवर तर फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खासदार रवींद्र चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे आमच्या वंचितच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात होते. आमच्या वंचितच्या सगळे पदाधिकारी तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत सगळ्यांच्या संपर्कात होते. माझ्या पण संपर्कात होते, तसा विषय नाहीये. पण विषय असा आहे की त्यांनी आम्हाला सतत म्हणले की आम्ही फॉर्म उचलतोय, पण त्यांनी कुठेही फॉर्म उचलले नाही. 11 नगर परिषदेमध्ये त्यांनी सगळ्या आमच्या वंचितच्या उमेदवाराच्या विरोधात सगळे फॉर्म भरलेले. आमचे 35 उमेदवार उभे आहेत, 36 उमेदवार उभे आहेत. आमच्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म कायम ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे युती त्यांनी तोडलेली स्पष्ट आहे. वंचितचे 35 उमेदवाराच्या विरोधामध्ये तुम्ही काँग्रेसनं फॉर्म भरलाय आणि वंचित सोबत कशी राहील? अच्छा, म्हणजे आम्ही एकही जागा लढवायची नव्हती असं म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे आम्ही या जिल्ह्यामध्ये 250 जागा सगळ्या त्यांना द्यायच्या होत्या आणि आम्ही एकही जागा लढवायची नाही आणि त्यांना आम्ही पाठिंबा देऊन असं याला युती म्हणतात का आपल्या भाषेमध्ये? वंचित बहुजन आघाडीचे एकूण उमेदवार 31 नगरसेवक पदाला उमेदवार आहेत, 31 आणि 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. नगराध्यक्ष हातगाव, किनवट, हिमायतनगर, भोकर आणि मुदखेड. नाही बरं
काही प्रश्न संपलेले असतील तर मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू.